सुप्रभात मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे दिवस दुसरा। आम्ही आहे मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला। मध्ये श्री गजानन महाराजांचा भक्ती निवास आहे, तिथे आम्ही थांबलेलो रात्री। आता आम्ही करायला बसलो नाश्ता। आता पोहे बघू शकता इकडे, आणि इथे आहे उपमा। आम्ही 2 पोहे घेतले आणि 2 उपमा घेतला, अर्धा केला। आता आम्ही नाश्ता करतो। आता आम्ही पितोय कॉफी। तर खूप छान असा नाश्ता झाला। आता थोडं इथे फिरून आम्ही उज्जैनला आता जाऊ। तर या संस्थानामध्येच बघा असं खूप काही गार्डन मारला, एकदम लॉन। आणि माझ्या मागे बघता येते तुम्ही मंदिर, ते हे सर्व भक्त निवास आहे तिकडे। ते बघा, ते सर्व भक्त निवास, आणि तिकडे पुढे प्रसाद आलाय, तर तिथे कुपन घेऊन तुम्ही नाश्ताने करू शकता। आता हे मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही जाऊन येतो दर्शन घेऊन सकाळी। आणि हे पूर्ण लॉन बांधलं आहे। मंडळी, आता आम्ही इथून निघत आहोत। आता इथून जाऊ आम्ही ओंकारेश्वर बस स्टँडला, तिथून जाणार आपण उज्जैनच्या मंदिरामध्ये महाकालला। चला आता इथून चेकआउट। आणि इकडे बघताय बघा, पुरा जाम लागलं इकडे, कारण रस्त्याचं काम चालू आहे। तिथे रस्त्याचे काम चालू आहे, ते काय। तर आम्ही आता इथे येऊन पोहोचलोय नानाखेडा बस स्टँडला, उज्जैन। तर सकाळी आम्ही 9 वाजता बस पकडलेली ओंकारेश्वरनं, आणि आता उज्जैनला आलोय। आता वाजले दुपारचे 2:30 वाजले, 9 ते 2:30, 5.5 तास झाले ट्रॅव्हलिंगला। पूर्ण एवढा रस्ता पण त्यांचा थोडा खराब आहे, त्यामुळे ट्रॅफिक पण मिळालं। तर आता बघू इकडे कुठे इथे धर्मशाळा मिळते का बघू, महाकाल मंदिराच्या इथे। तर इथे हरसिद्ध टेम्पलच्या इथे रूम घेतले आम्ही। तर इथे 900 रुपये आहे 3 बेड, आणि 700 रुपये आहे 2 बेडची। तर रूम आता दाखवतो तुम्हाला। तुमचे पार्टनर रूम खोलत आहेत, अमित भाऊ। तर आम्ही आता आलो आहे मार्केटमध्ये। आता जाणार आहे महाकालेश्वर मंदिरला। तर इथे टीका लावून झालं आहे। आता आपण चाललोय महाकालच्या मंदिरामध्ये। बघू शकताय बघा गर्दी। आणि तिथे समोर बघताय ती शंकराची प्रतिमा आहे, ती बघा।
एक दीड म्हणजे बोलला तर 1 नंबर घेत. ते महाकालचं खूप छान असं दर्शन झालं. लांबून दर्शन होतं पण खूप छान असं दर्शन झालं. आणि इथे बघ खूप गर्दी आहे आज. बघा इथे आहे गणपतीची मूर्ती. सर्व देवतांचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तर आमचं दर्शनाने झालेलं आहे. तर तिथमध्ये भोजनचं कुपन मिळालं ते आम्ही घेतलं. ते फ्री आहे. हे बघा इथे ॲड्रेस बघू शकता तुम्ही. आणि इथून सरळ जायचं आहे. ते मोफत भोजन आहे. आता तिथे आपण चाललो आहे. समोर बघताय तुम्ही हे आहे भक्त निवास. हे बघा भारत माता मंदिर इथे. आणि तेच भक्त निवास पण आहे. आणि ही तुम्ही समोर बघताय ती आहे शिप्रा नदी. हे बघा. आणि पूर्ण मस्त असं दिसतंय एकदम. हा रात्रीचा व्ह्यू आहे. तुम्ही बघताय ते मणी बजरंगची मूर्ती. तुम्ही समोर बघताय ते बघा समुद्र मंथनचा सीन आहे. हे बघू शकता इथे आपल्या गणपती आणि पार्वतीची मूर्ती बनवली इथे. हे लग्नाला आता वेळ आहे काय? हा चंद्रशेखर महादेव. आणि समोर बघताय तुम्ही ही काळभैरवची मूर्ती. आणि हा पूर्ण सीन. तर आमचा महाप्रसाद पण घेऊन झालाय. खूप छान असं जेवण होतं. आणि खीर तर अतिउत्तम, 1 नंबर खीर. तुम्ही समोर बघता हे हरिसिद्धी मातेचं मंदिर आहे.
तर इथे हरसिद्धी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि कटेश्वर महादेवचं पण दर्शन झालं. आता आम्ही निघतोय बाहेर. आता आम्ही आलोय बडा गणेश मंदिरच्या इथे. मोठ्या गणपतीच्या बडे गणपतीचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही चाललो आता रामघाटावरती. तर मागे ते पिंपळाचं झाड आहे, त्या गल्लीच्या तिथूनच आतमध्ये रोड गेला. आणि तुम्ही समोर बघताय ते पाटीदार धर्मशाळा इथे. आणि तिथून हा रामघाट. कुठे इकडे त्या रोडने सरळ इकडे येऊन खाली जायचं रामघाटला. नाही अगं इकडे खाली आहे घाट ना, इकडे खाली घाट. आणि इथे पण आहे बघा प्रजापती धर्मशाळा. आणि समोर बघताय तो आहे रामघाट. आणि हे घाटावर आहेत मंदिर. पूल पण आहे ते पण इकडे. आणि समोर बघताय ते काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. खूप अशी छोटी छोटी मंदिर आहेत घाटाच्या बाजूला. आणि हे आहे शिप्रा नदी. तो वरती बघताय तो आहे त्रिशूळ महादेवांचा. आणि हे समोर जे तुम्ही बघताय ते अतिप्राचीन धर्मराज चित्रगुप्त मंदिर. चित्रगुप्त मंदिर आहे. ते तुम्ही पिचास मुक्तेश्वर महादेव मंदिर रामघाट, जे की रामघाट जवळ आहे ते घाटावरती. आणि हा आहे रामघाट. आम्ही आता होतो रामघाटावरती, उज्जैनमध्ये रामघाटावरती. तर इथे खूप घाटावरती खूप मंदिरे आहेत, ते बघू शकता तुम्ही. जर तुम्ही इथे आलात तर रामघाटला जरूर भेट द्या. खूप छान आहे इकडे, वातावरण पण मस्त आहे. तर मंडळी रामघाट बघून झालेला आहे. तर आम्ही आता चाललो आहे रूमवरती. 9 वाजले आहेत. खूप फिरलो सकाळपासून, खूप काही बघितलं. आम्ही घेतला बालाजी हॉटेल, म्हणजे इथे रूम घेतले आम्ही. हे हॉटेल इथे घेतलं आहे. आणि हॉटेलच्या बाहेर आहे इथे गरम गरम दूधवाला. ते दूध आम्ही ट्राय करतो आहे आता. तर आता आम्ही दूध आला आहे तर ट्राय करतो आता. रामघाटला गेलो. पहिले आम्ही गेलो उज्जैनचं महाकालचं दर्शन केलं.
नंतर आम्ही गेलो रामघाटवरती, तिथे खूप मंदिरं पण बघितली आम्ही आणि आता आलो रूमवरती, तिथे आम्ही नाईट स्टे करू. हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. आपण भेटू पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.